नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुमचं पुन्हा माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. आपला तिसरा ब्लॉग. आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण मी तुम्हाला माझं घर म्हणजे माझं ठाण्यातलं घर, माझ्या वडिलांचं घर, सुधीर श्रीधर चव्हाणांचं घर दाखवणार आहे. ओके, माझं घर हे वेगळं ते वेगळं ही खूप लॉंग स्टोरी आहे. मी आत्ता इतकं सांगू शकते, मी आत्ता कांदिवलीत राहते मामाकडे. माझे पप्पा ते जेव्हा वारले त्याच्यानंतर आम्ही इथून शिफ्ट झालो, पण हे घर आम्ही भाड्याने दिले. सो दरवर्षी भाडेकरू जेव्हा चेंज होतो तेव्हा मी इकडे येते आणि मी सगळं माझं घर बघते, पुन्हा नॉस्टॅल्जिक फील करते. आणि आता आमची जरा साफसफाई वगैरे चालू आहे. मी तुम्हाला घर पूर्ण दाखवते. आता सध्या थोडंसं अस्तव्यस्त आहे. ऑफकोर्स जुने भाडेकरू गेल्यानंतर आता नवीन भाडेकरू येणार तर जरा खराब असणारच घर. मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवते आणि माझ्या काही गोष्टी आहेत कपाटात. तुम्हाला कपाट काढायचं आहे तर कपाटात काही गोष्टी, पप्पांच्या गोष्टी त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवते. मला खूप आनंद होतो, खूप 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 आनंद होतो बिकॉज मी खूप वर्षाने आले इकडे. ऑलमोस्ट आय गेस 3 इयर्स इज इनफ टाईम फॉर मी कधीच एवढा गॅप मी इकडे आली नाही. माझं घर, माझं बालपण, माझं प्रेम, माझे पप्पा. सो मी तुम्हाला होम टूर देते. सुधीर श्रीधर चव्हाण, सरचिटणीस, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस. हे मम्मी, ही बघा हे आमचं घर आहे. आता जरा कलरिंग केले, आई इकडे साफसफाई करते. आणि हा जो शोकेस जे काय असो, आता हे जरा अस्तव्यस्त दिसते, हे माझ्या वडिलांनी केलेलं आहे. हे सगळं हे सगळं माझ्या वडिलांनी केलेलं आहे. सो इथून आमची एंट्री, इकडे टॉयलेट बाथरूम, एंट्री इकडे किचन आहे. आता सध्या अंधार दिसत आहे. देयर इज अ विंडो. मम्मी बंद. आणि हा ना गॅलरीचा डोर आहे. तो बंद आहे कारण तो जरा खराब झाला आहे. तो ठीक केल्यावरच कळेल. इकडून कसं आहे माहिती आहे का, इकडून असं गॅलरीतून गेली ना मी की गॅलरीतून मी हॉलमध्ये पोचते, हॉलमधल्या गॅलरीतून गेली की मी किचनमध्ये पोचते. असं माझं घर आहे. हा एक स्पेस आहे. ही अख्खी अशी लांबच्या लांब होती. इकडे ही माझी गॅलरी आहे. ओ माय गॉड. आणि हा तो दरवाजा आहे जो बंद आहे. तो बेसिकली हे असं आहे माझी गॅलरी. माझं प्युअर नॉस्टॅल्जिक फील होतं आहे मला. आणि पाऊस म्हणजे इकडे जेव्हा इकडे ना, तुम्हाला मी सांगते, इकडे आहे ना, इकडे ना हे काहीच नव्हतं. ही बिल्डिंग वगैरे काहीच नव्हती आधी जेव्हा आम्ही होतो तेव्हा. इकडे असं रँडम काहीतरी होतं, मला आठवत नाही आता. आणि समोर ना डोंगर दिसायचं. आता हे सगळं इथे झालं मला खूप विचित्र वाटतंय, बट ठीक आहे. म्हणजे बस शाली. आणि ही गॅलरी ना आम्ही अशी आतमध्ये घेतली. ही अशी लांबच्या लांब गॅलरी होती, लाईक इथपर्यंत. मला खूप ओके. मम्मी पडली असते आता. दिस इज माय गॅलरी. माझ्या घरातली सर्वात आवडीची जागा माझी गॅलरी. ओ माय गॉड. आणि ना जेव्हा मी राहायचो ना तर वेगळे ग्रील नव्हतं. आता लावलं, म्हणजे भाडेकरू वगैरे आले, लावलं. ते लोक बोलले की लावून घ्या, आपल्याला माहिती नाही वगैरे. आपण राहतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते. आणि भाडेकरू आले, भाडेकरू बोलले वगैरे, लावून घेतला आम्ही. आधी ग्रिल पण नव्हतं, म्हणजे इतकं छान वाटायचं ना ते, एकदम अफलातून. इकडे ना, इकडे असे हे जे फ्रेम्स, हे जे ग्लासेस आहे ना, तिकडे पप्पांचे ट्रॉफीज वगैरे आम्ही ठेवलेले होते. पप्पा पूर्ण भरून गेलं होतं हे सगळं, म्हणूनच पप्पांनी गेलं होतं. तर खूप नॉस्टॅल्जिक. दिस इज माय होम. परत यायचं आहे मला इकडे. लेट्स सी
आता ना काही गोष्टी आई ना कपाटातल्या साफ करते, तर बघते मला काय माझं लहानपणीचं किंवा काही नॉस्टॅल्जिक जे पप्पांशी रिलेटेड होतं जे काय मिळालं तर मी तुम्हाला दाखवते. माझं घर मी तुम्हाला बोलली की मला काहीतरी मिळणार, मला माझ्या पप्पांची धोतर मिळाली. धोतर माझा पप्पा हे म्हणजे ऑलमोस्ट 13 इयर्स नंतर मला ॲक्च्युली त्यांचं शर्ट वगैरे आहे माझ्याकडे, पण हे ना कपाटात ठेवलं आणि हे जेव्हा पप्पाने घातलं त्याच्यानंतर डिरेक्टली कपाटात ठेवलं. हे वॉश पण नाही केले, त्यामुळे मला ना असं फील होतं आहे की त्यांचं पप्पांचं धोतर मी घेऊन जाणार आता. आता मी अजून काय बोलू, मी आय एम स्पीचलेस. पप्पाची धोतर प्रॉपर धोतर जे पप्पा ना आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असायचा त्याला ते वापरायचे, म्हणजे ते घालायचे असे आणि ते सुटे गुडगुडीत होते ना गणपती बाप्पासारखे, तर ते पण छान दिसायचे. माझं ना काही गिफ्ट रॅपिंग वगैरे काय असेल ना तर पप्पाच करायचे आणि हे अजूनही आहे आफ्टर 13 इयर्स माझ्या कपाटात. हे अजून मी घेऊन जाणार, भले मी आता काय मे बी यूज करेन कारण मग गिफ्ट रॅपिंग येत नाही, मला नाही येत, मी घेऊन जाणार. हे असे सगळे कप्पे, इकडे देवांचं आहे, बापरे. आणि ना माझ्या कपाटात माझ्या कप्प्याला ना असं लिहिलं होतं की हे बघा इकडे लिहिलं आहे साक्षीज कबूल. तो फक्त माझा कप्पा होता. बापरे बापरे बापरे, आईचा संसार 13 वर्षाचा खूप आहे आणि मला पप्पांच्या खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत. नॉस्टॅल्जिक फील हो रहा है मेरे को. ओ माय गॉड, हे नटराजचे मम्मी हे आहेत, इरेझर आहेत. पॅकेटचं पॅकेट आणून ठेवलंय, त्रास नको मला म्हणून. खायचा माझी सवय होती, मी हरवायची इरेझर म्हणून. गणपतीपुळे साक्षी चव्हाण, सुदीप चव्हाण 2010चं आहे. गणपतीपुळेचं रिसीट अभिषेक केल्याचं. काय साखी माझी फोन लहानपणीची फोन मी आता यूज करणार आहे. आय डोंट नो कोण काय मला जज करेल नाही करेल, मी ही यूज करणार आहे. प्रायमरी स्कूलचं आहे. एक्सलेंट एक्सलेंट एक्सलेंट, व्हेरी गुड व्हेरी गुड, एक्सलेंट एक्सलेंट एक्सलेंट, गुड गुड. फक्त कशात आहे मला वर्क एक्सपिरियन्समध्ये ऑफकोर्स. तेव्हा मी खूप हुशार होते, आताही हुशार आहे, पण तेव्हा मी जरा जास्त हुशार होती म्हणून उलटं दिसतंय आपण मी अशी बसली आहे म्हणून. ओ गॉड, सहकार विद्या प्रसारक मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल प्रायमरी सेक्शन. हे 2nd स्टँडर्ड आहे, हे सीनियर KG आणि ज्युनियर KGचं आहे यार. प्युअर नॉस्टॅल्जिक. तेव्हा मी खूप चांगला अभ्यास करायचे. मी आता मुला मुलींची 1500 नावं. मग मी हे ठेवलंय. माझा जन्म 2000चा आहे. 2000 ते 2025. पप्पा गेले 2013 मध्ये. 2013 पर्यंत हे ठेवण्याचा काय अर्थ होता ग? स्वीट. आता ना मला असं होणार की मी जेवढं बघेन ना ते. ओ माय गॉड, माझी क्लिप आहे. इन माय बार्बी एरा. माझं शार्पनर. माझ्याकडे ना खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. माझ्याकडे ना एक मला खूप म्हणजे असं लहानपणी मला आताही आहे, पण
म्हणजे आता थोडं कमी केलं की मला खूप क्रेज होतं. माझी भक्ती आहे त्याच्यावर, पण मला खूप खूप जास्त क्रेज होतं त्याचं की मी जिथेही जाही गणपतीच्या ठिकाणी जायची किंवा मी दुसऱ्याही देवदर्शनाच्या ठिकाणी जायची ना, मी तिथे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती घ्यायची. अशी माझ्याकडे टोटल अप्रॉक्स मला आता आठवत नाही, अप्रॉक्स माझ्याकडे 51 गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या आहेत माझ्याकडे 51 गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आणि मला नाही वाटत की म्हणजे मी त्यांना कधी विसर्जन करेन किंवा नाही, किंवा माझ्यात या माझ्या हक्काचे हा एक छोटूशा गणपती बाप्पा. मग हा एक बाप्पा आहे, मला वाटतं ह्याला विसर्जन करावं लागेल बिकॉज खूप जुना झाला हा मला. आणि हा बाप्पा आहे माझ्याकडे माझ्याकडे मस्त आहे ना. ह्याला विसर्जन करावं लागतं, विसर्जन करणारी बाप्पा ठेवते. मला नाही म्हणजे मला माझे बाप्पा माझ्याकडे राहिले आवडतात, पण आता काही गोष्टींना करावं लागणार, विसर्जन तर लागणार. हा छोटीचा बाप्पा आहे आणि आता मोठी झाली, सो आय एम एक्सेप्टेड माय करियर. हा बघा खूप हो माय गॉड म्हणजे ना हे हा आता जरा निघाला मी असं दाखवते. हा एवढा क्यूट आहे आणि जस्ट प्रिटीएस्ट बाप्पा आहे हा. आय डोंट नो वाय, पण मला खूप आवडतो. त्याच्यावर लिहिलं आहे काहीतरी, कोणीतरी ज्वेलर्सनी पप्पांना हा दिला आहे. आणि ऑफकोर्स त्यांना माहिती आहे मला खूप आवडतात बाप्पा, तर त्यांनी आणून दिलं माझ्यासाठी. हा माझ्याकडे सगळ्यात मोठा बाप्पा आहे. हा म्हणजे हा याचा कलर वगैरे गेला असं नाही, हा असाच आहे. हा क्यूट आहे. हा खूप मोठा आहे आणि छान आहे. नाही हा ओ गॉड हे बघा मला असं वाटतं की बाप्पा दाखवायचं म्हटलं तर माझा एक वेगळाच व्हिडिओ होईल. पाळणावाला बाप्पा आहे. थोडंसं हे झालं असं सॉरी बाप्पा थोडंसं गंजलं आहे त्याचं पाळणं. पण मी बोलली ना, मी जिथे जायचे मी तिथून बाप्पा घेऊन यायचे. हा बघा मला आवडत होती बाप्पाची आणि आहे. ओ माय गॉड हा बघा हा मला पेपणी मी परीक्षा वगैरे जायची ना, मी ह्याला घेऊन जायची. म्हणजे हा तुम्हाला बघा ना किती गोड आहे हा. अँड दिस हॅज टू बी वन ऑफ माय फेवरेट. म्हणजे हा एक आहे आतमध्ये होते ना कपाटात, धूळ लागलेला. हा एक आहे ये है भाई वाह. सुपारीवर आहे बाप्पा. म्हणजे हा सुपारीवर आहे बघा छोटूशा. हे लास्ट 2 बाप्पा राहिले होते. हा पानावरचा बाप्पा आणि हा एक क्यूट बाप्पा आहे छोटूशा माझ्या. अँड दॅट्स इट. एवढे बाप्पा आहेत माझ्याकडे. ज्यासाठी मी इकडे आली आणि मी म्हटलं की नाही अभी मेरे को इसको लेके जाना है, मला घेऊन जायचं आहे. माझे पप्पा सुधीर श्रीधर चव्हाण. किती छान फोटो आहे त्यांचा. माझी अशीच स्माईल आहे. माझ्या फोनमध्ये जे सगळे फोटोज आहेत ना ते थोडेफार जुने आहेत, किंवा म्हणजे लहानपणीचे. तेव्हा एवढं फोनचं क्रेज नव्हतं तेव्हा. म्हणजे 2013ची गोष्ट आहे. तेव्हा फोन जस्ट आला होता हे जे टचस्क्रीन वगैरे असं. हा त्यांचं रिअल आणि म्हणजे एकदम लेटेस्ट म्हणजे जायच्या आधीच अगदी आम्ही फोटो काढलेला. हा माझा एक काका आहे त्याच्या लग्नातला फोटो आहे. सफारी वगैरे शूट होतो. आणि हा एक फोटो आहे. हा ना
तुम्ही जर ठाण्यात राहत असाल आणि तुम्ही कुठला मॉल तो विवियाना मॉल ना? हां, विवियाना मॉलला तुम्ही गेला असाल तर तुम्ही तिथे हा असा फोटो नक्कीच काढणार ऑफकोर्स. आणि म्हणजे बघा ना किती छान आहे. मी लहान आहे, आई आणि पप्पा, आमचा फेवरेट फोटो. सो ह्या 2 गोष्टी मेन तर मी घ्यायला आली होती इकडे आणि मी त्या घेऊन जाते. तर मंडळी आता मी ना निघते म्हणजे हा माझ्या घरातून, म्हणजे माझे सगळे आवराआवर करून झाली आहे. आता मी हे घर सोडून माझ्या मामाच्या घरी म्हणजे कांदिवलीला जाणार आहे. मी ऑफकोर्स तिकडेच राहते. सो हे माझ्या पप्पांचं घर आहे, त्यामुळे मला ना खूप अटॅच, म्हणजे ऑफकोर्स मी माझा जन्म इकडे झाला आहे, मी इकडे माझे 13 वर्ष काढले. आत्ता असं झालं आहे की 13 वर्ष मी इकडे काढली, त्याच्यानंतर पप्पांचं असं झालं आहे मी आम्ही शिफ्ट झालो कांदिवलीला, तर मी 13 वर्ष मी तिकडे काढली. पण ह्या घराची अटॅचमेंट ही ह्या घराची अटॅचमेंट, म्हणजे मला नेहमी इथून निघताना खूप भरून येतं. म्हणजे मला असं वाटतं या घरात माझ्या पप्पांचा सहवास आहे आणि आय कॅन्ट एक्सप्रेस माय फीलिंग. सो ओके, सो आता मी निघते इथून आणि सो बघू मी आता परत आली तर मग मी अजून दाखवते तुम्हाला. आणि अजून ह्याच्यानंतर काय असेल तर मी दाखवते, नाही तर आय थिंक आय एंड दिस ब्लॉग.